पितावा 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 सासूला सासूला मोलकरीण म्हणालीस तू आता? लाज नाही वाटत तुला? स्वतःच्या घरातलं काम करणं म्हणजे मोलकरणीचं काम असतं? म्हणजे आपली आजी सुद्धा मोलकरीण आहे? नाही नाही समर, तिला असं नव्हतं म्हणायचं. काम काकू, मी बोलतोय तिच्याशी. अर्पिता, कालपासून आता या क्षणापर्यंत मी पूर्णपणे तुझ्या बाजूने होतो. मला असं वाटत होतं की माझ्या बिचाऱ्या बहिणीला तिच्या सासरची मंडळी छळतायत, आशिष तुझ्याशी वाईट वागतोय. पण आता हे जे काही माझ्या डोळ्यासमोर आले ना, त्याच्यावरून कळतंय की तू इतकी मोठी फसवणूक केलीस सगळ्यांची. आणि फक्त तुझ्या सासरच्यांची नाही, तर आमची सुद्धा फसवणूक केलीस. तुझ्या नवऱ्याला धमकी देतेस तू, ते सुद्धा तुझ्या मुलीचं नाव घेऊन. सासूवर हात उचलतेस. लाज नाही वाटत तुला हे सगळं करताना? हे संस्कार केले तुझ्यावर. आणि मुळात त्यांच्या कुठल्याही अपेक्षा अवास्तव नाहीयेत. घरामध्ये राहणाऱ्या कुठल्याही माणसाने, मग तो मुलगा असो मुलगी असो कोणी असो, त्यांनी घरातली कामं केलीच पाहिजेत, याच्यात काही चूक नाही. अरे मतभेद असू शकतात, पण म्हणून आदळापट करणं, आरडाओरडा करणं, हात पिरगळणं, हाताला मारणं, हा त्याचा मार्ग आहे? आणि तुझी हिंमत कशी झाली का तुझ्या सासूवरती हात उचलण्याची? देवासारखी माणसं मिळाले तुला अर्पिता. दुसरं कोणी असताना यांच्या जागी ते इतकी वर्ष तुला सहनच केलं नसतं. आणि तुला जे वाटतं ना की काही झालं तरी सुद्धा अन्वेषा तुझ्याकडे राहिली असती, तर तसं नाहीये. आपल्याकडच्या कायद्याने इतकी डोळ्यावरती पट्टी नाही बांधून ठेवली आहे. सगळी चौकशी झाली असते आणि त्यातनं हे सिद्धही झालं असतं की बाप म्हणून तो योग्य आहे आणि आई म्हणून तू चुकतेस. आणि मुळात या आशा धमक्या देतेस तू. या आशाने तुमचं नातं टिकणार आहे? आणि का तुला यायचंय सतत बाहेरी? इथे ऐशोआरामात राहायला मिळतं म्हणून, लोळायला मिळतं म्हणून, एक वस्तू सुद्धा इकडची तिकडची हलवायची नसते म्हणून. आणि तसं जर तुला वाटत असेल ना, तर चालते आता चालता